हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र सेट 2024 पेपर 1 प्रिपरेशनमध्ये तुम्हा सर्वांसाठी मी कंप्लीट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपण मॅथमॅटिकल, लॉजिकल, रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन या 3 युनिट्सचे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत अलॉंग विथ टिप्स अँड ट्रिक्स डिस्कस करणार आहोत. आजच्या या सेशनमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंगमधला टॉपिक ब्लड रिलेशन, नातेसंबंधी हा टॉपिक जो आहे आपण एकदम बेसिक्सपासून घेणार आहोत. याचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूयात अलॉंग विथ द टिप्स अँड ट्रिक्स, जे तुमची अक्युरसी वाढवण्यासाठी मदत करेल. दिस इज सेशन नंबर 4. यापूर्वी मी पर्सेंटेज, कोडिंग, डिकोडिंग, नंबर सिरीज सोबत सिटिंग अरेंजमेंट हे 4 टॉपिक्स पण कवर केलेले आहेत. सो नक्की तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता. यासोबतच जर 2024ची तुम्ही एक्झाम टार्गेट करत आहात महाराष्ट्र सेट, तर यामध्ये पेपर 1चं प्रिपरेशन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट गोमध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल तर पेपर 1मध्ये 85+ आणणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या स्कोर करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. या क्रुशियल टाईममध्ये कंप्लीट पेपर 1चं प्रिपरेशन आम्ही लाईव्ह सेशन्सच्याद्वारे तुमच्याकडून कवर करून घेऊ. यासोबतच व्हिडिओ लेक्चर सर्व युनिट्सवरती 40+ मॉक टेस्ट आणि लास्ट 10 इयरचे PYQजचे कंप्लीट नोट्स पण तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. कोर्स फीस ओरिजिनल 3000 रुपीज आहे. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा कोर्सच्या एनरोलमेंटसाठी. कंप्लीट फीस जी आहे 2100 रुपयेमध्ये तुम्ही हा कोर्सला आता एनरोल करू शकता. यावरती ऑफर चालू आहे. ओके, सो खालील दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे कोर्सच्या एनरोलमेंटसाठी. अँड फर्दर डिटेल्ससाठी सुद्धा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. यासोबतच फ्री व्हिडिओज जर ॲक्सेस करायचे असतील पेपर 1 आणि पेपर 2चे, जो काही तुमचा पेपर 2चा सब्जेक्ट असेल, यासाठी सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशनच्याद्वारे ॲक्सेस करू शकता. ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरनं इन्स्टॉल करावं लागेल. ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप्लिकेशन आहे. ओपन करा. विथ सच अ लोगो अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे. मग माय कोर्सेस पेजमध्ये सर्च टॅबमध्ये तुम्हाला कोर्सला सर्च करायचा आहे, पेपर 1चा किंवा पेपर 2चा. खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. कोर्स ओपन करा. तिथे तुम्हाला कॉन्टेंटमध्ये गेल्यावरती फ्री व्हिडिओज पण भेटून जातील. आता लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाचे इथे साईन्स किंवा सिम्बॉल्स देणार आहे. ओके, ज्याच्या मदतीने आपण ब्लड रिलेशन, नातेसंबंधी हा टॉपिक अक्युरसीच्याद्वारे आपण सॉल्व्ह करू शकतो. जसं की आपण काही सिम्बॉल्स वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल, प्रश्नामध्ये तुम्हाला कुठेही जर मेल कॅरेक्टर दिसत असेल, पुरुष कॅरेक्टर दिसत असेल, तर त्यासाठी आपण स्क्वेअर हा सिम्बॉल वापरणार आहोत. फिमेल कॅरेक्टर दिसत असेल तर यासाठी आपण एक सर्क्युलर शेप वापरणार आहोत. एखादा मॅरेज किंवा लग्न झालेलं नातं जर दाखवायचं असेल तर त्यासाठी मी असा 2 तोंड असलेला डबल हेडेड ॲरो वापरेल. ठीक आहे, समजा माझ्या आता प्रश्नामध्ये असं मला दिसत असेल की M नावाचा एक व्यक्ती आहे आणि N नावाची त्याची वाईफ आहे. ठीक आहे, सो M जो आहे हा एक पुरुष आहे. सो यासाठी मी काय करेल स्टुडंट, स्क्वेअर घेईल. N त्याची बायको आहे. सो यासाठी मी तिच्यासाठी काय घेईल, सर्क्युलर शेप. कारण फिमेल महिलासाठी आपण काय घेणार आहोत, सर्क्युलर शेप. आणि या दोघांच्या मध्ये लग्नाचं नातं दाखवायचं म्हणून मी काय केलं, डबल हेडेड ॲरो वापरला. ओके, डबल हेडेड ॲरो म्हणजे डिरेक्टली आपल्याला जे आहे हे सोपं जाईल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. हे कसं सोपं जाईल तुम्हाला समजेल. ठीक आहे, यानंतर पहा, समजा जर सिब्लिंग्स दाखवायचे असतील. सिब्लिंग्सचा अर्थ काय असतो स्टुडंट, सिब्लिंग्स म्हणजे सख्खे भाऊ बहिणी. एका आईवडिलांचे जे काही लेकर बाळ असतात आपण त्यांना सिब्लिंग्स बोलतो, सोप्या भाषेत सांगायचं असेल तर. ठीक आहे, सो सिब्लिंग्स जर असतील त्याला आपण डबल डॅश ॲरोनी दाखवणार आहोत. समजा हा M आणि N चा कपल जो आहे, या कपलला किंवा या जोडप्याला 3 लेकरं बाळ आहेत समजा. ठीक आहे, एकाचं नाव आहे प्रीती. सो P लिहिल मी तिच्यासाठी, मुलगी आहे ही. दुसरं आहे राहुल आणि तिसरी एक आहे दॅट इज समजा आकांक्षा. सो मी ह्याच्यासाठी A घेतो. ठीक आहे, सो पहा 2 मुली आहेत. सो मी काय केलं, या दोघींना पण सर्क्युलर शेपमध्ये दाखवलं. एक मुलगा आहे राहुल नावाचा आणि राहुल का एक मेल कॅरेक्टर म्हणून मी त्यासाठी काय घेतलं, स्क्वेअर शेप घेतला. आता या सगळ्यांच्या मध्ये मी डबल डॅश ॲरो देईल, डबल डॅश देईल. ठीक आहे, हा डबल डॅश काय स्टुडंट, हा डबल डॅश म्हणजेच दाखवतोय काय की PRA हे तिघं पण काय सिब्लिंग्स आहेत, म्हणजे एका आईवडिलांचे लेकरं आहेत. यानंतर पुढे हे झालं महत्त्वाचे काही गोष्टी. सो तुम्हाला इथे अजून एक गोष्ट दिसली असेल हे रब आउट करण्यापूर्वी, M आणि N, PRA
हे दोन जर आपण थोडंसं इव्हॅल्युएट केलं, एम अँड एन, ठीक आहे, हे एक नवरा बायको आहेत, राईट, आणि बाकीचे हे सिबलिंग्स आहेत. यामध्ये हे तुम्हाला दोन वेगवेगळी जनरेशन दिसतात, हे दोन वेगवेगळ्या पिढ्या दिसत आहेत. एक काय, एम अँड एन, हे नवरा बायको, आणि बाकीचे हे 3 लेकरं त्यांचे, ठीक आहे. ह्याचा अर्थ काय स्टुडंट, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं असेल तर आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग तर सगळ्यांना असती की इथे आपण आहोत समजा, ठीक आहे, हे इथे आपण आहे, ठीक आहे, इथे मुलगा मुलगी, ओके, आपण आपले भाऊ बहिणी समजा सगळे हे, ठीक आहे. आपल्या आधी आपले कोण असतात, आईवडील असतात, ठीक आहे. म्हणजे ह्यांना वरच्या साईडला स्थान द्यायचं आहे आपल्याला. आधी आपण येऊ, त्यानंतर आपल्यावरती कोण असणार आहेत, आपले आई आणि बाबा. समजा हे आपले बाबा आहेत आणि ही आपली आई आहे. दोघांच्यामध्ये काय नातं आहे स्टुडंट, लग्नाचं नातं आहे. आई वडिलांच्या सुद्धा वरती अजून कोण येतात, आई वडिलांचे पण आई वडील. म्हणजे समजा इकडे वडिलांच्या साईडकडे आपण पाहिलं तर वडिलांची आई आणि वडिलांचे वडील म्हणजेच आपले आजी आजोबा. आणि या दोघांच्यामध्ये पण काय आलं स्टुडंट, काय आला, हा डबल डॅश ॲरो, म्हणजे दोघं पण लग्न झालेलं नातं दाखवत आहेत. सिमिलरली आईच्या पण साईडला आईचे वडील आणि आईची आई, राईट. सो यामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपण बिलो असतो, आपल्या अबव कोण असतात, जे आपल्यापेक्षा मोठे असतात, जसं की आपले ग्रँड पेरेंट्स झाले किंवा ग्रेट ग्रँड पेरेंट्स, ज्यांना आपण पणजी पंजोबा बोलतो, ठीक आहे, आजी आजोबा, नंतर आपले आई वडील, मग आपण येतो. अशाच पद्धतीची ही ट्री डायग्राम असते. ट्री डायग्राम म्हणजे काय, यामध्ये आधी तुमचे पणजी पंजोबा आले, ठीक आहे, त्याला मी इंग्लिशमध्ये ग्रेट ग्रँड फादर बोलते, राईट, अँड ग्रेट ग्रँड मदर पण बोलू शकता तुम्ही. ग्रेट ग्रँड फादर अँड मदर हे पहिल्या जनरेशनमध्ये, ठीक आहे. यापूर्वीची पण पिढी असते, बट आपल्यासाठी महत्त्वाची कुठेपर्यंत आहे, ग्रेट ग्रँड फादर अँड ग्रेट ग्रँड मदर, म्हणजेच पणजी आणि पंजोबा, ठीक आहे. यानंतर काय महत्त्वाचं आहे, यानंतर येतात आपले ग्रँड फादर अँड ग्रँड मदर. मी शॉर्टमध्ये लिहित आहे ग्रँड फादर अँड मदर. ह्याचा अर्थ काय, ग्रँड फादर अँड मदर, ओके, की ग्रँड फादर आजोबा, ग्रँड मदर आजी, ठीक आहे. यानंतर येतात आपले आई बाबा, राईट, आणि यानंतर येतो आपण, ओके. त्यानंतर कोण येणार आहेत, आपले लेकरं बाळ, त्यानंतर आपले नातू पंतू. अशा पद्धतीने हे जे आहे तुम्हाला रन करायचं आहे. मग ह्यामध्ये स्टुडंट एक तुम्हाला जनरेशनमधला गॅप दिसतोय, जसं की ग्रेट ग्रँडफादरपासून ग्रँडफादर अँड ग्रँडमदरकडे यायला लागलोत, ग्रँडफादर ग्रँडमदरपासून आईबाबांकडे यायला लागलोत. इथं पण एक जनरेशनमधला फरक आहे. मग आईबाबापासून आपल्याकडे. सो हे जो जनरेशन गॅप आहे, हा जनरेशन गॅप आपण एका सिम्बॉलच्या मदतीने दाखवणार आहोत. तो आहे अशा पद्धतीचा. ह्याला मी ट्री डायग्राम बोलते. ह्याला काय बोलते, ट्री डायग्राम. जसं की झाडाच्या फांद्या असतात त्याच्याच मदतीने आपण हे जे आहे डायग्राम इथे यूज करतो. जसं की अशा पद्धतीची ही डायग्राम आहे, ठीक आहे, ओके. सो याचा कसा यूज आहे काय नाही मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. पहा, समजा एम नावाचा एक मुलगा होता, त्याचं लग्न झालं एका मुलीशी जिचं नाव आहे एन, ठीक आहे. यानंतर या दोघांना आपण बोललो होतं की 3 लेकरं झाले. एकाचं नाव होतं राहुल, एकाचं नाव होतं प्रीती आणि एकाचं नाव होतं आकांक्षा, राईट. हेच एक्झाम्पल चालू होतं आपलं. आणि या तिघांमध्ये काय नातं आहे स्टुडंट्स, या तिघांमध्ये कसं नातं आहे, तिघं पण भाऊ बहिणी आहेत, सिबलिंग्स आहेत. म्हणजे मी ह्या सगळ्यांमध्ये डबल डॅश ॲरो दाखवला. यानंतर समजा यापैकी जर राहुलचं लग्न एका मुलीसोबत झालं, ठीक आहे. समजा त्या मुलीचं नाव आहे केपासनं तिचं नाव आहे, ठीक आहे. सो या दोघांच्यामध्ये तर आधी मी डबल डॅश ॲरो वापरला. यानंतर पुढे तुम्हाला लक्षात घ्या की या दोघांचा एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे समजा क्यू, ओके. मुलगा आहे तो स्क्वेअरमध्ये दाखवेल मी, मुलगा आहे तर स्क्वेअरमध्ये दाखवेल. सो इथे काय झालं स्टुडंट, आपण एम एनपासनं, ही जी पहिली पिढी होती यातली, या पिढीपासनं दुसऱ्या पिढीमध्ये आपण प्रवेश केला, राईट. आणि कशाच्या मदतीने केला, या सिम्बॉलच्या मदतीने केला. सिमिलरली आर अँड के ह्या दोघांनी लग्न केलं. परत आर अँड केचा एक काय झालं स्टुडंट, इथे मुलगा झाला, ठीक आहे. त्याचं नाव काय आहे, क्यू आहे. सो आर अँड केपासनं ते नेक्स्ट जनरेशनमध्ये आपण कोणत्या डायग्रामच्या मदतीने आलो, या डायग्रामच्या मदतीने आलो. दिस इज द ट्री डायग्राम. अशा पद्धतीने आपण याचा यूज करणार आहोत, ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण स्टुडंट कोणते सिम्बॉल्स पाहिलेत. आपण बेसिकली महत्त्वाचे
सेक्स कॅरेक्टर्स जे आहेत आपले म्हणजेच मेल आणि पुरुष ज्याला आपण बोलतो, आणि फिमेल कॅरेक्टर या दोघांसाठी सिम्बॉल पाहिले. मेलसाठी स्क्वेअर, फिमेलसाठी सर्क्युलर शेप. नंतर आपण मॅरेज म्हणजेच लग्नाचं नातं दाखवायचं असेल दोन व्यक्तींमध्ये किंवा एका कपलमध्ये, तर आपण डबल हेडेड ॲरो वापरला. आणि आपल्याला सिबलिंग दाखवायचे असतील, सख्खे भाऊ बहिणी दाखवायचे असतील, तर आपण यासाठी काय वापरलं, डबल डॅश वापरला. यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा सिम्बॉल कोणता होता, जनरेशन गॅप. आणि जनरेशन गॅपसाठी जो आपण इथे सिम्बॉल वापरलेला आहे दॅट इज दिस ट्री डायग्राम. सो या 5 सिम्बॉलच्या मदतीने ह्याचा जर आपण यूज केला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, तर कुठल्याच पद्धतीची अडचण तुम्हाला प्रश्नामध्ये दिसणार नाही. इझिली कोणताही क्वेश्चन विचारू द्या, तुम्ही इझिली जे आहे सॉल्व्ह करू शकता. 3-4 प्रकारची प्रश्न येतात स्टुडंट. ते 3-4 प्रकारची एक प्रश्न जे तुम्हाला मी प्रॉपरली इथे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, त्यातला एक असा प्रकार आहे जो की एक्झाममध्ये विचारला जात नाही, बट स्टील आपण इथे प्रॅक्टिस करूयात जेणेकरून थोडंसं एक डिफिकल्टी लेवल आपण पुढे क्रॉस करूयात. ठीक आहे, सो आजचा जर हा लेक्चर बघितला तुम्ही स्टार्टिंग टू एंड, तो ब्लड रिलेशन पूर्ण टॉपिक तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलं आहे. कुठल्याच पद्धतीचा डाऊट तुम्हाला यामध्ये राहणार नाही. सो विदाउट एनी फर्दर ड्यू स्टुडंट्स क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. हा आहे क्वेश्चन नंबर 1. आता हा जो क्वेश्चनचा प्रकार आहे, या क्वेश्चनच्या प्रकारामध्ये सिम्पली तुम्हाला एक व्यक्तीचा फोटोग्राफ दिला जाईल. ओके, एक व्यक्ती जी की फोटोग्राफमध्ये असेल, किंवा असं सिम्पली एका व्यक्तीबद्दल तुम्हाला दुसरी व्यक्ती जी आहे माहिती सांगणार. समजा ही एक व्यक्ती आहे, ही व्यक्ती या दुसऱ्या व्यक्तीबद्दल माहिती सांगत आहे, आणि शेवटी तुम्हाला विचारलं जाईल की या व्यक्तीचं आणि या व्यक्तीचं नातं काय असणार आहे. समजलं? एक तर ती व्यक्ती फोटोग्राफमध्ये असू शकते किंवा नॉर्मली उभी असू शकते, आणि ही दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीकडे बोट दाखवून किंवा पॉईंट आऊट करून तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल, माहिती प्रोव्हाइड करेल, आणि त्या माहितीच्या मदतीने तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये आणि या अननोन व्यक्तीमध्ये नातं शोधून काढायचं आहे. जसं की हा क्वेश्चन नंबर 1 सेम प्रकार आहे. पहा, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ ऑफ अ बॉय मिस्टर राम सेड, ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय मदर. हाऊ इज मिस्टर राम रिलेटेड टू दॅट बॉय. प्रश्न कसा इंटरेस्टिंग आहे पहा. मराठी भाषेमध्ये याचे प्रश्न जर तुम्ही सोडवलात या कॅटेगरीचे, तर सोपे जातात तुम्हाला. जसं की पहा, राम नावाचा एक व्यक्ती आहे आपल्याला माहिती. ओके, राम आता ऑब्व्हियसली हा एक मेल कॅरेक्टर आहे, कारण मिस्टर राम तुम्हाला इथे स्पेसिफाय करून सांगितले, राईट. सो ही इज गोन बी अ मेल कॅरेक्टर. एक मेल कॅरेक्टर असणार आहे म्हणून मी त्याला स्क्वेअर शेपमध्ये लिहिलं. दुसरा एक फोटोग्राफ आहे, फोटोग्राफमध्ये एक मुलगा उभा आहे, बरोबर. ओके, फोटोग्राफमध्ये पॉइंट आऊट करत राम काय बोलतं आहे, ही इज द सन. आता परत हा जो फोटोग्राफमध्ये आहे तो पण एक मुलगा आहे, कारण ही बोललेलं आहे तो माझ्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे इथे सांगितलं आहे. सन ऑफ माय मदर म्हणजे 100% फोटोग्राफमधला पण हा मुलगा आहे, म्हणून मी ह्याला पण स्क्वेअर शेपमध्ये इथे दाखवलं. ठीक आहे, ही इज द सन ऑफ ओनली सन ऑफ माय मदर. हाऊ इज मिस्टर राम रिलेटेड टू बॉय. तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. ठीक आहे, हा झाला राम. इझिली तुम्ही उत्तर सांगू शकता विदाऊट सॉल्विंग, पण आता हे मी तुम्हाला थोडंसं जे आहे आपण ट्रिक शिकली त्याच्या मदतीने पण सॉल्व्ह कसं करायचं हे एक्सप्लेन करते. हे झाले राम, हे झाले रामची आई. मला सांगा, रामची आई ती वरच्या जनरेशनमध्ये येईल का खालच्या जनरेशनमध्ये? ऑब्व्हियसली वरच्या जनरेशनमध्ये येईल, कारण ती पहिल्या पिढीला बिलॉंग करेल, बरोबर. सो इथे रामच्या आधीची पिढी म्हणजे रामच्या आईची आणि वडिलांची पिढी, म्हणून रामची आई इथे वरती आली. आई आहे म्हणून मी तिला सर्क्युलर शेपमध्ये दाखवलं स्टुडंट. हे झाली रामची आई, आई मी असं लिहिते. ठीक आहे, तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. आता पहा, हे झाला राम, ही झाली रामची आई. ओके, रामच्या आईचा मुलगा तर राम 100% आहे, पण सोबत तुम्हाला ही पण इन्फॉर्मेशन दिली आहे की रामच्या आईला एकुलता एकच मुलगा आहे, म्हणजे 100% रामला सोडून दुसरी एखादी बहीण असू शकते, पण रामला सोडून दुसरा कोणता भाऊ असणार आहे का? नाही. ओके, एकुलता एक मुलाचा अर्थ समजून घ्या स्टुडंट. एकुलता एक मुलगा म्हणजे तुम्हाला दुसरा मुलगा नसणार आहे. मुलगी असू शकते किंवा नसू शकते, पण एकुलता एक मुलाचा अर्थ काय? एकच मुलगा आहे, त्यापेक्षा जास्त मुलं नाही आहेत. ठीक आहे, सो पहा पुढे, यामध्ये रामच्या आईचा मुलगाच म्हणजे कोण असणार आहे? एकुलता एक मुलगा राम. त्याचा मुलगा आहे हा फोटोग्राफमधला मुलगा, म्हणजे हा जो अननोन व्यक्ती आहे हा रामसाठी कोण असणार आहे? रामच्या खालच्या पिढीमध्ये येत आहे, म्हणजे हा राहिला रामचा मुलगा. सो यामध्ये क्वेश्चन काय विचारले? मिस्टर राम इज हाऊ रिलेटेड विथ द बॉय. हाऊ इज ही रिलेटेड विथ द बॉय, राईट. सो राम जो आहे या मुलाशी कसा संबंध ठेवतो? ही इज दी फादर ऑफ बॉय.
ते कोण आहेत? वडील आहेत. कोणाचे वडील आहेत? त्या मुलाचे वडील. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बट ही जी क्वेश्चन्स आहेत फोटोग्राफवाली ते तुम्ही वाचताच जे आहे इझिली सॉल्व्ह करू शकता. जस्ट तुम्हाला हे रेफरन्ससाठी मी इथे एक्सप्लेन करून सांगितलं. राईट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा क्वेश्चन जो आहे सिम्बॉल बेस्ड आहे. टाईप 2चा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये काय दिले पहा. ए इज बीज सिस्टर, सी इज बीज मदर, डी इज सीज फादर अँड ई इज डीज मदर. हाऊ इज ए रिलेटेड टू डी. ओके. आता पहा ह्या क्वेश्चनला सिम्बॉलच्या मदतीने तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. जसं की ए ही बीची बहीण आहे. ए कोण आहे? बीची बहीण आहे. ए ऑब्व्हियसली बहीण आहे म्हणजे ही सर्क्युलर शेपमध्ये फिमेल कॅरेक्टर आहे. ठीक आहे. कोणाची बहीण आहे? बीची बहीण आहे. ऑलवेज लक्षात घ्या, सिम्पली तुम्हाला बहीण सांगितलं असेल तर सख्खी बहीणच कन्सिडर करायचं आहे. स्पेसिफाय करून जर सांगितलं चुलत बहीण, मावस बहीण किंवा कझिन असं इंग्लिशमध्ये मेन्शन केलं असेल तेव्हाच तुम्हाला तो पार्ट डोक्यात घ्यायचं आहे. अदरवाईज फक्त बहीण किंवा भाऊ बोललं असेल तर सख्खा भाऊ, सख्खी बहीण हीच कॉन्सेप्ट डोक्यात घ्यायची आहे. ठीक आहे. आता या प्रश्नात ए जी आहे बीची बहीण आहे बोललं, याचा अर्थ काय? ए डबल डॅश बी. दोघांमध्ये मी डबल डॅश दाखवलं का? कारण सिब्लिंग्स दाखवतात. राईट. सी ही बीची आई आहे. सी कोण आहे? बीची आई आहे. सी वरच्या जनरेशनमध्ये येईल का खालच्या जनरेशनमध्ये? ऑब्व्हियसली वरच्या जनरेशनमध्ये. कोणाच्या? बीच्या तुलनेमध्ये. का? कारण इथे पहा सी बीचे आई वडील बीच्या ऑब्व्हियसली वरच्या जनरेशनमध्ये येतात. ओके. आणि बीचा जर एखादा मुलगा वगैरे म्हटलं असतं तर ते खालच्या जनरेशनमध्ये येईल. तुम्हाला 1-2 क्वेश्चन्स झाल्यावरती सोपं जायला लागेल. ठीक आहे. आता पहा सी ही बीची आई आहे. आई आहे म्हणजे ही सर्क्युलर शेपमध्ये येईल परत एकदा. ठीक आहे. पुढे पहा डी हा सीचा पिता आहे. डी कोण आहे? सीचे वडील. परत सी खालच्या जनरेशनमध्ये जाईल आणि डी वरच्या जनरेशनमध्ये जाईल. बरोबर. कारण डी कोण आहेत? वडील आहेत. कोणाचे वडील आहेत? सीचे वडील आहेत म्हणजे हे स्क्वेअर शेपमध्ये गेला. यानंतर पुढे पहा ई ही डीची आई आहे. ई कोण आहे? डीची आई. परत डीची आई कोण आहे? ई बोललेलं आहे म्हणजे समजा हे डी आहे. डी कसा होता? स्क्वेअर शेपमध्ये. ह्या डायग्राम्स आपल्याला कनेक्ट करायचं आहे नंतर. ठीक आहे. सो डी स्क्वेअर शेपमध्ये होता, त्याची पण आई दिलेली आहे. कोण आहे? ई. बरोबर. ई ही डीची आई आहे. सो ई वरती येईल आणि आई आहे म्हटल्यावरती याला परत सर्क्युलर शेपमध्ये घ्यायचा. आता प्रश्न असा विचारला आहे की एचा डीशी कसा संबंध. आधी आपण काय करून घेऊयात, हे सगळे डायग्राम्स जे आपण इथे ड्रॉ केलेत ह्या सगळ्यांना कनेक्ट करून घेऊयात. आता कनेक्ट कसं करायचं पहा. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे ए जे होते बहीण होती. कोणाची बहीण? बीची बहीण होती. ठीक आहे. बीचं कॅरेक्टर अजूनही माहिती नाही स्टुडंट. मेल असू शकते किंवा फिमेल पण असू शकते. राईट. यानंतर पुढे तुम्हाला काय दिलं? बीची आई सी आहे. बीची आणि एची आई सारखीच असणार आहे सी. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला? डायग्राम क्रमांक 1 आणि 2ला मी कंबाईन केलं. ह्याला रब करून टाकते आता. ठीक आहे. यानंतर पुढे पहा सीचे वडील कोण बोललं? डी. राईट. हे मी इथे कंबाईन केलं. ह्याला पण रब करते. आणि शेवटी इथे काय दिलं स्टुडंट? डीची पण एक आई आहे, तिचं नाव आहे ई. प्रश्न काय विचारलाय? हाऊ इज ए रिलेटेड टू डी. डी साठी ए कोण? स्टुडंट आता यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. या प्रश्नाला थोडा टाईम मी जास्त घ्यायला लागले, थोडे तुमचे कॉन्सेप्ट्स बिल्ड होतील आणि यामध्ये चुका कुठे करतात हे पण सांगते स्टुडंट्स. हाऊ इज ए रिलेटेड टू डी असा प्रश्न येऊ शकतो किंवा हाऊ इज डी रिलेटेड टू ए असा प्रश्न येतो. ठीक आहे. ह्या दोघांचाही अर्थ प्लीज समजून घ्या. जेव्हा मी बोलते हाऊ इज ए रिलेटेड टू डी ह्याचा अर्थ काय होतो स्टुडंट? डी साठी ए कोण? डी साठी ए कोण असणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा मी बोलते ए रिलेटेड टू डी, हाऊ इज डी रिलेटेड टू ए ह्याचा अर्थ होतो स्टुडंट्स ए साठी डी कोण आहे. हे प्लीज लिहून घ्या. हे आता सोपं वाटायला लागतं बट यामध्ये मी जेव्हा लाईव्ह क्लासेस घेते तेव्हा भरपूर स्टुडंट्स चुका करतात. राईट. आता प्रश्न काय विचारला आहे? हाऊ इज ए रिलेटेड टू डी विचारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय स्टुडंट? डी साठी ए कोण आहे? डी साठी ए कोण? डी हा कुठं आहे? सेकंड जनरेशनमध्ये. त्याचा मुलगा त्याची मुलगी कोण आहे? सी. आणि सीच्या मुलीचा सीची मुलगी कोण आहे? ए. ठीक आहे. म्हणजे मुलीची मुलगी डी साठी सी कोण असणार आहे? मुलीची मुलगी. याचा अर्थ काय होईल स्टुडंट? तुम्हाला इथे ग्रँड डॉटर तुमचं इथे उत्तर येणार आहे. हाऊ इज ए रिलेटेड टू डीचा अर्थ डी साठी ए कोण आणि डी साठी ए कोण असणार आहे? ग्रँड डॉटर असणार आहे. ठीक आहे. तर यानंतर
लक्षात असू द्या, जर प्रश्न असा विचारला की हाऊ इज अ डी रिलेटेड टू ए, सो एसाठी डी कोण, यामध्ये तुमचं उत्तर काय येईल मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगा. ह्याचं उत्तर जे आहे कम्प्लिटली चेंज होणार आहे. सो प्लीज मेन्शन द क्वेश्चन नंबर 2 आणि त्याचं आन्सर तुम्ही मला स्पेसिफिकली सांगा की याचं आन्सर काय येईल की हाऊ इज अ डी रिलेटेड टू ए. एसाठी डी कोण. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ गर्ल इंट्रोड्यूस अ बॉय. अगेन टाईप 1चा क्वेश्चन आहे, पहा. आता परत या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं पहा. अ गर्ल इज इंट्रोड्यूसिंग अ बॉय. एक मुलगी जी आहे का मुलाला इंट्रोड्यूस करत आहे. समजा हा मुलगा आहे, ठीक आहे. फोटोग्राफ कन्सिडर करायचा परत सिम्पल लँग्वेजमध्ये. आणि ही एक मुलगी आहे म्हणून मी या सर्क्युलर शेपमध्ये जे आहे रिप्रेझेंट करते. आणि ही याला पॉईंट आऊट करत काय सांगते की द डॉटर ऑफ ही इज द सन. ओके, द बॉय इज द सन आहे इथे, इज द सन ऑफ द डॉटर ऑफ फादर ऑफ अर अंकल. ओके, क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला इथे स्पेसिफिकली ते आहे ते इंग्लिश मीडियममध्ये मॅटर्नल किंवा पॅटर्नल हे दोन्ही पण स्पेसिफाय करून सांगतील. मॅटर्नल म्हणजे काय, पॅटर्नल म्हणजे वडिलांच्या साईडचे आणि मॅटर्नल म्हणजे इथे आईच्या साईडचे. जसं की पॅटर्नल अंकल जर मी बोललं तर त्याचा अर्थ काय निघतो, काका. ओके, ते जर मी मॅटर्नल अंकल बोललं तर त्याचा अर्थ काय निघतो स्टुडंट्स, इथे त्याचा अर्थ निघतो मामा. ठीक आहे. सो तुम्हाला इथे प्रश्न मराठीत वाचा सिम्पली, इंग्लिशमध्ये जे आहे त्याचं पण उत्तर पण सेमच येणार आहे. ठीक आहे. पहा आता या प्रश्नामध्ये तुम्ही मराठीत जर गेलात, यामध्ये काय दिले, मामाच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा म्हणून ओळख करून दिली. राईट, सिम्पली पहा, ही ती मुलगी आहे. ठीक आहे, ही ती मुलगीचा मामा दाखवण्याच्या आधी मला मुलीची आई दाखवावी लागेल. ही समजा झाली मुलीची आई आणि हा झाला समजा आता तो मुलीचा मामा, ही झाली तिची आई आणि हा झाला तिचा मामा. मामाचे वडील म्हणजे आईचे आणि मामाचे दोघांचे पण सारखेच असतात ना वडील. राईट, सो हे झाले आई आणि मामाचे वडील म्हणजे या व्यक्तीचे किंवा या मुलीचे आजोबा. राईट, सिम्पली तुम्ही एक लक्षात घ्या स्टुडंट्स की आजोबा इट मीन्स यामध्ये आपण ह्याला मॅटर्नल ग्रँडफादर बोलतो, कारण आईचे वडील आहेत. बरोबर, आईचे वडील म्हणजे तुमचे मॅटर्नल ग्रँडफादर असतात. राईट, यामध्ये प्रश्न काय विचारला आहे आता, आजोबाच्या मुलाचा मुलगा या मुलीसाठी कोण असणार आहे, मामाचा मुलगा. आणि मामाच्या मुलाला बेसिकली काय बोलतो आपण, भाऊ बोलतो, ब्रदर. राईट, सो ऑप्शन नंबर ए शुड बी द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. अशा पद्धतीने तुम्ही या सिम्बॉल्सच्या यूजनी पण सॉल्व्ह करू शकता. यानंतर पॉइंटिंग टू अ पर्सन मॅन सेड टू अ विमेन हिज मदर इज द ओनली डॉटर ऑफ युअर फादर. हाऊ वॉज द विमेन रिलेटेड टू द पर्सन. आता याचं क्वेश्चन्स भरपूर ठिकाणी जे स्टुडंट आंट बोललेलं आहे. ठीक आहे, आंट बोललेलं आहे की मावशी पडेल वगैरे. ओके, बट ह्याचं उत्तर जे आहे ते इथे येणार आहे मदर, ॲज पर मी. वाय, बिकॉज आय विल एक्सप्लेन यू. ओके, आय विल एक्सप्लेन यू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक व्यक्ती जो आहे एक माणूस आहे. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट एक माणूस आहे. ओके, तो एका व्यक्तीकडे पॉईंट करतोय. तो समजा या व्यक्तीकडे पॉईंट करत बोलत आहे. ठीक आहे, आणि त्या व्यक्तीकडे पॉईंट आऊट करत तो एका विमेनला सांगतोय. काय बोलतोय, एका व्यक्तीकडे तो बोट दाखवत आहे. एक माणूस एका स्त्रीला बोलत आहे. बोलत कोणाला, हिच्याशी बोलतोय, बट पॉईंट करतोय तिसऱ्या पर्सनला. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळख करून द्यायला लागला, तशा पद्धतीनेच समजा की ही व्यक्ती जी आहे या व्यक्तीची दुरून ओळख करून द्यायली या मुलीला किंवा या लेडीला. ठीक आहे, तर ह्याला सॉल्व्ह कसं करायचं पहा पुढे. हिज मदर, कोणाची मदर, या व्यक्तीची मदर. समजा हा अननोन व्यक्ती मी एक्स पकडते. ठीक आहे, या व्यक्तीची आई एक्स आई मी असं लिहिते इथे, या व्यक्तीची आई. ओके, हिज मदर इज दी ओनली डॉटर ऑफ युअर फादर. हिज मदर इज दी ओनली डॉटर ऑफ युअर फादर. हे झाले समजा फादर. ठीक आहे, ओके, हे झाले समजा फादर. कोणाचे फादर, हिचे फादर. ओके, म्हणजे इथे एकच मुलगी असायला पाहिजे. ओनली डॉटर बोलले स्टुडंट, ओनली डॉटर बोलले. अर्थामध्ये तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे, हा जो व्यक्ती आहे याच व्यक्तीबद्दल बोलायला लागलाय किंवा याच महिलेबद्दल बोलायला लागलाय. त्याची आई, कोणाची आई, ह्याची आई, एक्सची आई. इथे पहा, त्याची आई तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.
तुझ्या वडिलांची म्हणजे कोणाच्या? हिच्याच वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे, अर्थात तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की एकच मुलगी आहे आणि एकच मुलगी आहे, एक्सची आई आहे. म्हणजे हाऊ इज द विमेन रिलेटेड टू पर्सन बोललं तर यामध्ये उत्तर यायला पाहिजे मदर, ना की आंट, बिकॉज ओनली डॉटर बोललेले स्टुडंट्स. भरपूर स्टुडंटनी याचं उत्तर मला काकू सांगितलं आहे, याचं उत्तर आई येणार आहे. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. परत हा सिम्बॉलवाला प्रश्न आहे. पी इज ब्रदर ऑफ क्यू. पी कोण आहे? ब्रदर आहे. कोणाचा ब्रदर आहे? क्यूचा ब्रदर आहे म्हटल्यावरती दोघांच्या मध्ये मी डॅश डबल डॅश देईन. ठीक आहे, क्यू अँड आर. क्यूचा पण ब्रदर आहे आणि आरचा पण ब्रदर आहे. कोण? पी. मग मी असं ड्रॉ करते इन्स्टेड असं. ठीक आहे, पी क्यू आर हे काय भाऊ बहिणी आहेत, सिम्पली असं लक्षात असू द्या. त्यातला आपल्याला एकाचंच कॅरेक्टर माहिती आहे, पी जो आहे मेल कॅरेक्टर. बाकीचे 2 कॅरेक्टर्स अजूनही माहिती नाहीत. पुरुष पण असू शकतात किंवा महिला असू शकतात. ठीक आहे, पुढे पहा. एस इज आर्स मदर. एस कोण आहे? आरची आई आहे. ठीक आहे, एस कोण आहे? आरची आई आहे. आता आरची आई एस आहे, बाकीच्या दोघांची पण एसच असणार आहे, राईट. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. सिबलिंग्स बोलल्यावरती हेच रिलेशन असतं स्टुडंट, हेच नातं असतं की पी, मग इथे आर आणि हा झाला क्यू तुमचा, राईट. या सगळ्यांची आई कोण आहे? एस. या सगळ्यांची आई कोण आहे? एस. यानंतर पुढे पहा. टी इज पीज फादर. टी कोण आहे? पीचे वडील आहेत. टी कोणाचे वडील आहेत? पीचे वडील आहेत. समजा टी पीचे वडील आहेत तर आर आणि क्यूचे पण असणार आहेत. त्याचा अर्थ काय आहे? या तिघांचे पण आपल्याला आई माहिती आहे, तिघांचे पण वडील माहिती. मग या दोघांच्या मध्ये मी कोणतं ॲरो देऊ? डबल डॅश ॲरो, राईट. डबल हेडेड ॲरो. डबल हेडेड ॲरोनी काय दाखवणार आहे स्टुडंट की एस आणि टी हे एक मॅरिड कपल आहे आणि यानंतर या दोघांना 3 लेकरं आहेत, दॅट इज आर पी क्यू. त्यातला फक्त आपल्याला एकच कॅरेक्टर माहिती आहे पी, बाकी आरचं कॅरेक्टर नाही माहिती आणि क्यूचं कॅरेक्टर नाही माहिती. मुलगी पण असू शकतो किंवा मुलगा पण असू शकतो, राईट. पुढे प्रश्न काय विचारला? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कॅन नॉट बी डेफिनेटली ट्रू. खालील दिलेल्यापैकी ऑप्शन्सपैकी कोणतं डेफिनेटली ट्रू नसणार आहे, म्हणजे ट्रूली फॉल्स स्टेटमेंट तुम्हाला सांगायचं, कोणता चुकीचा आहे तुम्हाला हे सांगायचं निश्चितपणे, राईट. सो टी इज क्यूज फादर. पहा, टी इज क्यूज फादर. टी कोण आहे? क्यूचे वडील आहेत. हे पहिलं वाक्य बरोबर येतं स्टुडंट्स. ओके. एस कोण आहे? पीची आई आहे. हे पण वाक्य बरोबर येतं. पी इज एस सन. आता पी पण हा एक मुलगा दिलेला आहे. कोणाचा मुलगा आहे? एस आणि टीचा. ओके, हे पण बरोबर आहे. ओके, एस सन. बट यामध्ये क्यू इज टी सन बोललं आहे. क्यू कोण आहे? टीचा मुलगा. आता मला सांगा, क्यूचं सेक्स कॅरेक्टर आपल्याला माहिती झालं आहे का? नाही. महिला पण असू शकते, पुरुष पण असू शकते, आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही आहे. यावरनं आपण म्हणू शकतो की मॅम हे जो ऑप्शन नंबर डी आहे तो आपण प्रॉपरली नाही सांगू शकत की मुलगाच आहे, तो मुलगी पण असू शकतो, म्हणून डीला करेक्ट करा. नेक्स्ट क्वेश्चनकडे जा. देर आर 6 पर्सन्स ए बी सी डी ई अँड एफ. सी इज सिस्टर ऑफ एफ. सी कोण आहे? एफची सिस्टर. एफची सिस्टर. ओके, दोघांमध्ये डबल डॅश दाखवला मी आणि सीला सर्क्युलर शेपमध्ये घेतलं. यानंतर बी इज ब्रदर ऑफ इज हजबंड. बी कोण आहे? ब्रदर आहे. कोणाचा ब्रदर आहे? इज हजबंडचा. ठीक आहे, आपल्याला इथे ईचा हजबंड माहिती आहे का? नाही माहिती. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ई ऑब्व्हियसली काय असणार आहे? महिला असणार आहे. का? कारण महिलेच्या हजबंडबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली चालली. ओके, महिलेचा जो कोणी हजबंड आहे तो काय बोलल्या चाललंय ते पहा प्लीज. एक सेकंड, लेट मी जस्ट करेक्ट आउट इट. ओके, काय बोलल्या चाललंय की बी इज ब्रदर ऑफ इज हजबंड. ईच्या हजबंडचा भाऊ कोण आहे? ईच्या हजबंडचा भाऊ कोण आहे? बी आहे. म्हणजे ई ऑब्व्हियसली एक महिला असेल, तिचा एक हजबंड असेल आणि त्या हजबंडला एक भाऊ आहे, त्या भावाचं नाव काय? स्टुडंट बी आहे. अशा पद्धतीने मी दाखवू शकते ईचा हे हजबंड, हजबंडचा भाऊ बी, अशा पद्धतीने. ठीक आहे, या दोघांच्या मध्ये मी डबल डॅश ॲरो वापरला आणि या दोघांच्या मध्ये डबल डॅश वापरला. पुढे पहा. डी इज फादर ऑफ ए. डी कोण आहेत? फादर आहेत. कोणाचे? ए अँड ग्रँडफादर ऑफ एफ. आधी पहा, डी कोणाचे वडील आहेत? डी इज फादर ऑफ ए. समजा हे डी आहेत, हे कोणाचे वडील आहेत? वडील, म्हणून स्क्वेअर शेप. कोणाचे वडील? एचे वडील. एचे वडील आहेत, हे ए खालच्या जनरेशनमध्ये जाईल. आणि ग्रँडफादर कोणाचे आहेत स्टुडंट्स? ग्रँडफादर आहेत एफचे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आता यामध्ये ए मेल आहे का फिमेल आहे परत माहिती नाही आहे, पण एवढं मात्र माहिती की एचं जे
बेबी आहे किंवा आपण बोलू शकतो एचा जो बाळ आहे तो कोण असणार आहे, सी. का? कारण यामध्ये तुम्हाला क्लिअर कट त्यांनी मेन्शन केलं आहे की ते सीचे ग्रँडफादर आहेत, बरोबर. मग तर त्याचे एकतर वडील असू शकतात किंवा ते आई असू शकते. पुढे काय दिलं, देर आर 2 फादर्स, 3 ब्रदर्स अँड अ मदर इन अ ग्रुप. हू इज द मदर? ओके, पहिली महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, 2 फादर्स झाले का आपल्याकडे, एक तर फादर डी आहे, ठीक आहे. दुसरा फादर जो आहे आपल्याला माहिती इथे कोणीतरी एक असणार आहे, ठीक आहे. असं पण असू शकतं स्टुडंट्स की इथे डी आणि या व्यक्तीसोबत लग्न झालेलं असू शकतं, हे पण नातं असू शकतं. तुम्हाला हे डिकोड करायचं आहे. आता स्टुडंट्स इथे डी कोण आहेत, वडील आहेत. कोणाचे वडील आहेत, एचे वडील, बरोबर. ओके, यानंतर डी जे आहेत सीचे ग्रँडफादर आहेत. हे आपण डायग्राम ड्रॉ केली. आपल्याला आता हे नव्हतं माहिती की आई असू शकते, ओके, किंवा वडील पण असू शकतात सीसाठी. समजा मी आई पकडले, ठीक आहे, तर एक वेगळी कंडिशन बनवू शकते आणि वडील पकडले तर एक कंडिशन होऊ शकते. यामध्ये जर मी वडील पकडलं एला, ठीक आहे, डी ए, समजा हे वडील पकडले मी, ठीक आहे, आणि इथे मी सी तर ॲज इट इज घेईल आणि एफला ॲज इट इज. याचा अर्थ काय होतो स्टुडंट्स, आपल्याला पाहिजेत किती वडील, आपल्याला पाहिजेत 2 फादर. 2 फादर वेगवेगळ्या जनरेशनमधले झाले, एक डी एक जनरेशन आणि दुसरा जनरेशन झाला ए. ओके, दस आपल्याला 2 फादर्स वडील भेटलेले आहेत, ठीक आहे. यानंतर बोलले सी इज अ सिस्टर ऑफ एफ. सी इज अ सिस्टर ऑफ एफ. आपल्याला इथे सिस्टर्स किती पाहिजेत, म्हणजे बेसिकली आपल्याला इथे लेडीज किती पाहिजेत ह्याच्याकडे फोकस करा. आपल्याला 3 भाऊ पाहिजे आणि एक सिंगल आई पाहिजे. आणि आपल्याला आई भेटली आहे का, येस. कोणती आहे ती ऑब्व्हियसली ईच असणार आहे. का? कारण ई कोणाची वाईफ आहे, इथे आपल्याला अननोन पर्सनची एका वाईफ आहे. बट सी मुलगी आहे, नो डाऊट, ओके, पण इथे कोणाशी लग्न नाही झालेलं आहे, म्हणून सध्याला मी काय कन्सिडर करेल की ई एकच मॅरिड आई आहे, ठीक आहे. यावरून मी सांगू शकते की ई ही एक मॅरिड, मग ई आता कोणाची वाईफ असू शकते, ई असणार आहे इथे एची वाईफ. असं तुम्हाला लिंक करायचं स्टुडंट. ई कोण असणार आहे, एची वाईफ, ओके. आणि इथे तुम्हाला हे पण लक्षात आलेलं आहे इज द वाईफ ऑफ ए, तर कोणाची आई असणार आहे, ती सी आणि एफची आई असणार आहे, ठीक आहे. सो बी इज ब्रदर ऑफ ए. आता बी कोण झाला, मग ब्रदर झाला एचा, जे आता आपण बघितलं होतं या वाक्यामध्ये की ई कोणाची तरी वाईफ आहे आणि त्या माणसाचा भाऊ कोण असणार आहे, बी. तो हे पण इथे आपण क्लिअर अप केलं आहे, ठीक आहे. 2 फादर्स इज डन. 3 ब्रदर्स पाहिजे होतं आपल्याला, ते बघूयात. आणि मदर तर एक डन झाली, ठीक आहे. यानंतर क्लिअरली ए कोण असणार आहे, इज हजबंड असणार आहे, ठीक आहे. देर आर 3 ब्रदर्स. सो लक्षात घ्या, एफ इज ब्रदर ऑफ सी. एफ कोण आहे, ब्रदर आहे. कोणाचा ब्रदर आहे, सी. हे पहिली गोष्ट. इथे बी इज ब्रदर ऑफ ए, राईट. हे झालं दुसरं. आता यावरने तिसरी गोष्ट काय आली स्टुडंट, हे लक्षात यायला पाहिजे की इथे जे आहे तुमचा एफ पण काय येणार आहे, भाऊ येणार आहे. कारण आपल्याला इथे कंपल्सरीली काय आणायचं स्टुडंट, 3 ब्रदर्स आणायचे. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह केलं, ठीक आहे. सो एफ इज द ब्रदर ऑफ सी, याच्यावरनं आपण कन्क्ल्यूड करतो. आणि आपल्याला तर माहीतच आहे बी इज ब्रदर ऑफ ए, ठीक आहे. सो यावरनं ऑब्व्हियसली एफचं पण कॅरेक्टर काय झालं, मेल कॅरेक्टर झालेलं आहे, ठीक आहे. सो आपण आता फायनल डायग्रामकडे आलो. तर आता प्रश्न काय विचारले, हू इज दी मदर. हू इज दी मदर, ऑब्व्हियसली इज द मदर, म्हणून ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पॉइंटिंग आउट अ लेडी, girl said she is the daughter-in-law of the grandmother of my father's only son. How is the lady related to girl? आता हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. इथे लक्षात घ्या. आता गर्ल्स फादर्स ओनली सन, गर्लच्या वडिलांचे फादर, ही झाली मुलगी, ठीक आहे. आता या मुलीचे वडील, त्यांचा ओनली सन हा कोण असणार आहे, ह्यांचा ओनली सन कोण असणार आहे, ही झाली मुलगी, हे झाले मुलीचे वडील. मुलीच्या वडिलांचा ओनली मुलगा म्हणजे कोण असणार आहे, या मुलीसाठी तिचा भाऊ असणार आहे. एवढं तर सगळ्यांना समजतंय. हा कोण असणार आहे, तिचा भाऊ असणार आहे, ब्रदर असणार आहे, ओके. आणि यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये, डॉटर इन लॉ ऑफ गर्ल्स ग्रँडमदर कॅन बी देअर मदर ऑर मॅटर्नल अंकल्स वाईफ. एक लक्षात असू द्या, डॉटर इन लॉ जी आहे, सून जी आहे, ते काय असू शकते, डॉटर इन लॉ म्हणजे काय स्टुडंट, सून. कोणाची सून, त्या मुलीच्या आजीची सून. एक तर तिची आई असू शकते, किंवा पहा कशा पद्धतीने मी ह्याला लिंक करत आहे. ही झाली मुलगी, ही झाली मुलीची आई.
समजा, ठीक आहे. मुलीच्या आईची आई, ओके, ती कोण असणार आहे? मुलीची मॅटर्नल आई असती. मॅटर्नल आई म्हणजेच काय? मॅटर्नल आईला आपण काय म्हणतो स्टुडंट? मॅटर्नल आजी म्हणजेच काय असतं स्टुडंट? हे असतं तुमची आईची आई. आईच्या आईची सून पण असणार आहे. ती तुमची कोण असेल? आईच्या आईची सून म्हणजे तुमच्या आजीची सून तुमची कोण असणार आहे? तुमची मामी असणार आहे. दुसरं एक असू शकतं, समजा हे तुम्ही आहात, हे तुमचे वडील झाले आणि तुमच्या वडिलांच्या आईची म्हणजे तुमची पॅटर्नल आजी जी आहे, जी तुमची पॅटर्नल आजी आहे, तिची सून तुमची कोण असणार आहे? एक तर तुमची आई असू शकते, एक तर तुमच्या वडिलांची बायको म्हणजे तुमची आई असू शकते, किंवा तुमच्या काकाची बायको पण असू शकते. सो अशा काइंड ऑफ उत्तरला आपण काय बोलतो स्टुडंट? कॅन नॉट बी डिटरमाइंड. असे उत्तर काय असतात? कॅन नॉट बी डिटरमाइंड आहेत. का? कारण यामध्ये पॉसिबिलिटीज आहेत. तुमच्या आजीची सून, तुम्हाला इथं पॅटर्नल किंवा मॅटर्नल जर फिक्स करून सांगितलं असतं तर ते वेगळं गेलं असतं. इथे तुमची आई पण तुमच्या पॅटर्नल आजीची सून आहे, तुमच्या वडिलांच्या आईची सून म्हणजे तुमची स्वतःची आई असू शकते किंवा तुमची काकू पण असू शकते. इकडून पाहिलं तर तुमची मामी पण असू शकते, राईट. म्हणून हे उत्तर आहे काय येणार आहे या प्रश्नाचं? कॅन नॉट बी डिटरमाइंड, ठरवता येत नाही. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ए इज अ फादर ऑफ सी. ए कोण आहेत? फादर आहेत. कोणाचे फादर आहेत? सीचे. ए इज अ फादर ऑफ सी, ठीक आहे. अँड डी इज सन ऑफ बी. डी कोण आहे? सन आहे. कोणाचा सन आहे स्टुडंट? बीचा सन आहे. यानंतर ई इज ब्रदर ऑफ ए. ई कोण आहे? ब्रदर आहे. कोणाचा ब्रदर आहे स्टुडंट? ई ब्रदर आहे म्हणजे स्क्वेअर शेप. ब्रदर कोणाचा? एचा. इफ सी इज द सिस्टर ऑफ डी, हाऊ इज बी रिलेटेड टू ए. आधी तर लक्षात घ्या, ए आपण या पूर्ण तिन्ही डायग्रामला लिंकअप करून घेऊयात. ए कोण आहे तुम्हाला माहिती? ए इज फादर ऑफ सी म्हणजे 100% ए कोण असणार आहे? एक मेल कॅरेक्टर असणार आहे. ए इज फादर ऑफ सी. सी जाईल खालच्या जनरेशनमध्ये. ह्या दोन डायग्राम्सला कनेक्ट करू शकतो का? फर्स्ट आणि सेकंड डायग्रामला? यस. का? कारण यामध्ये काय बोलले? ई कोण आहे? भाऊ आहे. कोणाचा? एचा. म्हणजे इथे ई कोण असणार आहे? इथे एसाठी भाऊ, राईट. म्हणून हा डायग्राम आणि हा डायग्राम मी लिंकअप केला. ह्याला पण कट करून टाकते. यानंतर काय बोललेलं आहे स्टुडंट? बी इज फादर ऑफ डी. बी कोण आहे? फादर आहे. कोणाचा फादर आहे? डीचा. ह्याला सध्याला थोडंसं साईडला असू द्या. प्रश्न काय बोललं? इफ सी इज सिस्टर ऑफ डी. सी कोण आहे? सिस्टर आहे. कोणाची? डीची. सी सिस्टर झाली. कोणाची सिस्टर झाली स्टुडंट? डीची. डीची सिस्टर झाली. हाऊ इज बी रिलेटेड टू ई. आता लक्षात घ्या, इथे तुम्ही इथे लक्षात घ्या, सीचे वडील ए आहेत, ओके. सीचे वडील कोण आहेत? ए आहेत. आणि आई कोणीतरी असणार आहे, आपल्याला नाही माहिती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, डी साठी इथे काय दिलेलं आहे? बी जो आहे एक पेरेंट आहे. आई असू शकतो, वडील असू शकतो, आपल्याला हे नाही माहिती स्टुडंट, ठीक आहे. डी साठी वडील कोण आहे? बी. आता इथे पहा, सीचा जर भाऊ बी आहे, ओके, सी आणि बी मध्ये या दोघांमध्ये, सॉरी डी नॉट सी, ओके, सी आणि डी या दोघांमध्ये बहीण भावाचं नातं आहे. का? कारण इथे सांगितलं तुम्हाला सी इज सिस्टर ऑफ डी. जर आपण असं कन्सिडर केलं तर यामध्ये बी कोण असणार आहे? ई साठी. बी कोण असणार आहे? ई साठी. लक्षात घ्या, जर सी आणि डी हे दोघं भाऊ बहिणी असतील तर या दोघांचे पण आईवडील सारखे. जर कझिन स्पेसिफाय केलं तर तेव्हा तुम्ही कझिनवाली कॉन्सेप्ट आणा. तर यामध्ये कझिन स्पेसिफाय केलेलं नाही आहे. तर यामध्ये पहा, सी आणि डी हे दोन कोणाचे लेकरं असणार आहेत? एचा. तर हे दोन्ही लेकरं एचे तर असणारच आहेत. यासोबत तुम्हाला एक गोष्ट पण माहिती झाली की डी साठी बी पण एक पेरेंट आहे. अर्थ काय झाला स्टुडंट? डी साठी बी जर एक पेरेंट झालं तर सी साठी पण बी हा एक पेरेंट असणार आहे. म्हणजे 100% ही त्यांची आई झाली. ह्याचा अर्थ काय निघतो पहा, एचा भाऊ ई आणि यांचे दोन लेकरं आहेत सी आणि डी, ठीक आहे. हे दोन लेकरं झाले आणि यासोबत एची बायको पण आहे, तिचं नाव काय आहे? बी. अशा पद्धतीने मी या तिन्ही डायग्रामला लिंकअप केलं, टुगेदर कंबाईन केलं, ओके. सो आता क्वेश्चन काय आला आहे? हाऊ इज बी रिलेटेड टू ई. हाऊ इज बी रिलेटेड टू ई. सो ह्याचं काय उत्तर येईल स्टुडंट? ई साठी बी कोण? ई साठी बी कोण असणार आहे? सिस्टर इन लॉ म्हणजेच भावाची बायको, राईट. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. स्टुडंट, रेस्ट ऑफ द क्वेश्चन मी नेक्स्ट
पार्ट 2मध्ये घेणार आहे. सो त्यापूर्वी तुम्ही हा क्वेश्चन ॲज अ होमवर्क सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो प्लीज डू वॉच द सेशन नंबर 2 ऑफ द ब्लड रिलेशन ऑल्सो, कारण हा थोडासा जास्त लेंदी जात होता, म्हणून मी पार्ट 2 पण तुमच्या सर्वांसाठी घेऊन येते. ठीक आहे. ज्यामध्ये अजून आपण एक 10-12 क्वेश्चन्स ऑफ ब्लड रिलेशन डिस्कस करू, जेणेकरून ब्लड रिलेशनचा पूर्ण टॉपिक तुम्ही इरॅडिकेट करून टाकाल प्रॉपरली स्टार्टिंग टू एंड. प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे समजून जाईल क्लासमध्येच. सो ह्या 30 इम्पॉर्टंट डेजमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करता हे फार महत्त्वाचं आहे. आणि या पूर्ण अभ्यासाच्या प्रिपरेशनमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण टॉपिक्स जे आहेत ते पूर्ण कव्हरअप करून घेईल. सो नक्की सेशन्स पूर्ण पहा, यापूर्वीचे पण सेशन्स नक्की पहा, आणि यात कुठलाही पद्धतीचा डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळू शकता. ॲट द सेम टाईम प्लीज डू हिट द लाईक बटन व्हिडिओ आवडत असेल तर, कारण ह्यामध्ये माझी खूप मेहनत आहे स्टुडंट्स, आणि तुमचा एक लाईक म्हणजे माझा दिवस बनतो, राईट. सो प्लीज डू हिट द लाईक बटन. And thank you for watching the session. Have a great day everyone. Bye.